राम राम. सुंठवडा किंवा पंजेरी पारंपरिक पद्धतीचेच चांगले लागतात. त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम मीडियम. 2 चमचे साजूक तूप घालून काजू बदामचे काप सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ. सोबतच बेदाणे पण घालून बेदाणे फुलले की काढून घेऊ. 1 चमचा तूप घालून 1 वाटी मखाणे परतून काढून घेऊ. 1/2 वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला बिना तुपाचा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ व काढून घेऊ. 2 चमचे तूप घालून 1 वाटी धणे पूड घालून सुगंध येईपर्यंत परतून काढून घेऊ. सबंध धणे भाजून पूड घेतली तरी चालेल. किंचित तूप घालून खसखस पण परतून काढून घेऊ. हिला परतायला वेळ लागत नाही. आता तयार मिश्रणात घालूया वेलची पूड घालून मिक्स करून घेऊ. व्यवस्थित वर खाली करून मिक्स करावे. तयार मिश्रणामध्ये अर्धा वाटी पिठी साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. सुंठ असल्यास पाव चमचा सुंठ घालावी. तर इथे श्रीकृष्णासाठी सुकवडा धण्याची पंजेरी बनून तयार आहे. तर यावरती आपल्याला तुळशीचं पान ठेवून श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवायचा आहे.